काका काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते. बरोबर. काय आजची चर्चा होती? कारण की आज निवडणुकीचा दिवस आहे. काय चर्चा झाली? चर्चा काही नाही हो, माझं घर आहे. कारण तुम्ही ताई अनेक वेळा म्हणत असता की लढाई पारिवारिक नाहीये, ही वैचारिक लढाई आहे. त्याचंच हे आज जेवढं माझ्या आईनी माझं केलंय तेवढच्या याच्यापेक्षा जास्त माझ्या सगळ्या काकींनी माझं केलंय. माझ्या आज सुमती काकी आल्या होत्या, सुमती काकी मतदानाला आल्या, त्या प्रताप काका आले, आशा काकी आज आल्या आहेत. मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. खरं तर हेच तुमचं एक वेगळा पॉईंट आहे. कारण तुम्ही दरवेळेस म्हणत असता की याचाच विरोधक खरं तर भांडवल करतायत की जरी हा दोन पवार कुटुंबाची लढाई आहे पण त्याला तुम्ही उत्तर देताय. नाही हो, असं काहीच नाही. माझ्या काकी आहेत त्या, मी माझ्या काकीला माझ्याच घरी भेटायला गेले. आज त्या स्वतः देखील मतदानाला आल्या होत्या. हां हो, आल्या होत्या ना. हे आम्ही सगळे जबाबदार लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि एक नागरिक म्हणून म्हणजे हेच तर संस्कार आमच्या काका काकी आई वडिलांनी आमच्यावर केलेले आहेत की एक नागरिकांनी त्याचं मतदान केलंच पाहिजे. तर मला आनंद आहे की काकी मतदानाला आल्या. तिथे कोण कोण होतं? काय चर्चा झाली? काय काकी आणि मी. अजून कोणी होतं? नाही बाबा, काकी एकट्याच होत्या घरी. आपण बघू शकतो की सुप्रिया सुळे या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यात व्यस्त आहेत आणि त्यांनी एकच जो जाहीर मेसेज दिलेला आहे की मी माझ्या घरी गेले होते, कुठल्या दुसऱ्याच्या घरी गेले नव्हते. अजित पवारांचं नाही, ते माझं देखील घर आहे. आणि काकी आज स्वतः म्हणजेच आशाताई पवार या स्वतः मतदानाला आल्या होत्या आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी पारिवारिक चर्चा या सगळ्या झाल्या होत्या आणि पारिवारिक गोष्टी गप्पा करण्यासाठीच मी त्या ठिकाणी गेले होते. तिथे कुठलाही राजकीय हेतू नव्हता आणि परिवारवाद बाजूला ठेवत खरं तर हा सगळा एक वेगळं उदाहरण सुप्रिया सुळे यांनी आज पुन्हा एकदा सगळ्यांसमोर ठेवलंय. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, बारामती. तर आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या काटेवाडीतल्या घरी जाऊन काकींची भेट घेतलेली आहे. आशाताई पवार यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी साम टीव्हीशी बोलताना अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. मी सर्वांचे आशीर्वाद घेतलेले आहे. माझ्या आईपेक्षा माझ्या काकींनी माझं खूप केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी माझ्याच घरी गेले होते आणि त्यावेळेला आशाताई पवार माझ्या काकी एकट्याच घरी होत्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर आपण पाहतोय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत फक्त साम टीव्हीवर आपण पाहतोय. पण अचानक तुम्ही अजित पवार यांच्या घरी गेला होता, काय नेमकं कारण होतं? मी अजित पवारांच्या घरी नव्हते गेले. माझ्या काका काकींचं घर आहे आणि आमच्या फॅमिलीचं ओरिजिनल घर आहे ते. बरोबर. काय आजची चर्चा होती? कारण की आज निवडणुकीचा दिवस आहे. काय चर्चा झाली? चर्चा काही नाही हो, माझं घर आहे. कारण तुम्ही ताई अनेक वेळा म्हणत असता की लढाई पारिवारिक नाहीये, ही वैचारिक लढाई आहे. त्याचंच हे आज जेवढं माझ्या आईनी माझं केलंय तेवढच्या याच्यापेक्षा जास्त माझ्या सगळ्या काकींनी माझं केलंय. माझ्या आज सुमती काकी आल्या होत्या, सुमती काकी मतदानाला आल्या, त्या प्रताप काका आले, आशा काकी आज आल्या आहेत. मला कळलं म्हणून मी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. खरं तर हेच तुमचं एक वेगळा पॉईंट आहे. कारण तुम्ही दरवेळेस म्हणत असता की याचाच विरोधक खरं तर भांडवल करतायत की जरी हा दोन पवार कुटुंबाची लढाई आहे पण त्याला तुम्ही उत्तर देताय. नाही हो, असं काहीच नाही. माझ्या काकी आहेत त्या, मी माझ्या काकीला माझ्याच घरी भेटायला गेले. आज त्या स्वतः देखील मतदानाला आल्या होत्या. हां हो, आल्या होत्या ना. हे आम्ही सगळे जबाबदार लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि एक नागरिक म्हणून म्हणजे हेच तर संस्कार आमच्या काका काकी आई वडिलांनी आमच्यावर केलेले आहेत की एक नागरिकांनी त्याचं मतदान केलंच पाहिजे. तर मला आनंद आहे की काकी मतदानाला आल्या. तिथे कोण कोण होतं? काय चर्चा झाली? काकी आणि मी. अजून कोणी होतं? नाही बाबा, काकी एकट्याच होत्या घरी. आपण बघू शकतो की सुप्रिया सुळे या सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलण्यात व्यस्त आहेत आणि त्यांनी मी काकीला भेटण्यासाठी मी माझ्याच घरी आले होते अशी प्रतिक्रिया फक्त साम टीव्हीला सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे. आमची कोणतीही कौटुंबिक लढाई नाही असंही त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे. फक्त साम टीव्हीला सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. काकीच्या भेटीनंतर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीला दिलेली आहे. काकींना भेटण्यासाठी मी माझ्याच घरी गेले होते